श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये आज असणाऱ्या दसऱ्याला उंबरठ्यावर कोणती एक वस्तू ठेवायची आहे, त्याच्यामुळे कोणते फायदे होणार आहेत, ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दसऱ्याच्या म्हणजे विजयादशमीच्या दिवशी उंबरठ्यावर वस्तू ठेवण्याला खास धार्मिक व परंपरागत महत्त्व आहे. हा दिवस खूप शुभ मानला जातो. तर आपण प्रथम उंबरठ्यावर कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत ते पाहूया. पहिला आहे आसोळ्याची पानं म्हणजे आपट्याची पानं सोनं समजून लोक सोने वाटप करतात. दुसरा आहे साखर, खारीक किंवा सुखाचा म्हणजे शंकरपाळा किंवा फळं म्हणजे गोडवा असणारा एक असा पदार्थ जो की गोडवा आणि समृद्धतेचं प्रतीक आहे. तिसरा आहे गोड नारळ किंवा सुपारी, मंगलकारक म्हणजे गोड नारळ किंवा सुपारीला आपण मंगलकारक मानली जाते म्हणून गोड नारळ किंवा सुपारी. त्याच्यानंतर आहे लाल फुलं जसं की झेंडूची असतील, शमीची पानं असतील तर ती लाल फुलं देवी देवतांना अर्पण करून उंबरठ्यावर ठेवतात. त्याच्यानंतर आहे तांदूळ किंवा अक्षता. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे तांदूळ व अक्षता हे शुभारंभ आणि समृद्धतेचं चिन्ह आहे, त्याच्यामुळं तांदूळ किंवा अक्षता तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर 6वा आहे दिवा. तो तेलाचा असेल किंवा तुपाचा असेल, प्रकाश व शुभत्वाचे प्रतीक आहे. मग तो दिवा तेलाचा असेल किंवा तुपाचा असेल, तुम्ही कोणताही दिवा लावून ठेवू शकताय, पण दिवा हा उंबरठ्यावर उद्या लावायचा आहे आज. तर उंबरठ्यावर या वस्तू ठेवल्यानंतर आरती करून देवाजवळ प्रार्थना करा. त्यानंतर ती वस्तू घरातील सदस्यांना वाटा. याला विजयाचा उंबरठा असं म्हणतात, अशी पद्धत आहे. तर आज दसऱ्याला म्हणजे विजयादशमीला उंबरठ्यावर वस्तू ठेवणं ही खूप जुनी परंपरा आहे. यामध्ये धर्म, संस्कृती, समृद्धी व वास्तुशास्त्राचा संदर्भ एकत्र गुंफलेला आहे. आता मी तुम्हाला याची सोपी पद्धत म्हणजे की ह्या वस्तू का ठेवतात हे सांगणार आहे. तर आणि दसऱ्याचं महत्त्व काय आहे. दसरा म्हणजे विजयादशमी, सद्गुणांचा दृष्टावर विजय, प्रकाशाचा अंधकारावर विजय. या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे, घरात शुभ वस्तू आणणे, धनधान्य साठवणे हे मंगलकारक मानले जाते. म्हणजे आज तुम्ही दसऱ्याला कोणतीही नवीन कामाची सुरुवात करू शकता किंवा घरात एखादी शुभ वस्तू आणायची असेल तर ह्या निमित्तानं ह्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करू शकता. याच कारणामुळे उंबरठा म्हणजे घराचा आपला प्रवेशद्वार, ती वस्तू घेऊन आपण शेवटी घरीच जाणार असतो, त्याच्यामुळे उंबरठा हे आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे. हा अतिशय पवित्र भाग मानून येथे वस्तू ठेवण्याची प्रथा आहे. उंबरठा म्हणजे शुभाचे आगमन व अशुभाचे निर्गमन करणारं स्थळ. हे आपलं उंबरठा, आपल्या सर्वांच्या घराचा उंबरठा हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि अतिशय शुभाचे आगमन आहे तो. त्याच्यामुळं घराच्या मुख्य प्रवेश उंबरठ्यावर तुम्ही ह्या वस्तू ठेवायच्या. तर उंबरठ्यावर कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत ते आपण बघितलं तर त्याचे महत्त्व काय आहे ते पाहूया. तर पहिलं आहे आपट्याची पानं म्हणजे दसऱ्याला सोनं वाटण्याची प्रथा आहे. प्रत्यक्ष सोनं न वाटता आपट्याची पानं सोनं समजून वाटतात. ही पानं उंबरठ्यावर ठेवून घरात सुख समृद्धी यावी असं श्रद्धेने संकल्प करतात. दुसरं आहे शमीची पानं. शमी वृक्षाला विशेष महत्त्व आहे. महाभारतात पांडवांनी आपलं अस्त्र शमीच्या झाडात लपवून ठेवली होती व विजय मिळवला, म्हणून शमीची पानं उंबरठ्यावर ठेवल्यास वैभव, आरोग्य व विजय घरात येतो, अशी प्रथा आहे. तिसरं आहे तांदूळ व अक्षता. हळद कुंकवाची तांदूळ म्हणजे तांदळात तुम्ही हळद कुंकू मिक्स करून ते अक्षता म्हणून उंबरठ्यावर ठेवा. तांदूळ म्हणजे अन्नधान्य व सुख समृद्धीचे प्रतीक आहे. अक्षता म्हणजे पूर्णत्व, अखंडता, आयुष्यभर समाधान राहावे यासाठी तुम्ही तांदूळ किंवा अक्षता उंबरठ्यावर ठेवा. चौथा आहे सुपारी किंवा नारळ. सुपारी म्हणजे स्थैर्य, नारळ म्हणजे मंगल कार्याची सुरुवात. उंबरठ्यावर नारळ ठेवणे म्हणजे घराचा उंबरठा दरवेळी मंगलकारक ठरो ही भावना मनात ठेवून तुम्ही उंबरठ्यावर नारळ ठेवा. त्यानंतर साखर किंवा खारीक
गोड पदार्थ, शंकरपाळे, फळं असतील, म्हणजे भलेही तुमच्याकडे घरी काहीही गोड पदार्थ नसेल तरी साखर ठेवली तरी चालेल. फक्त काहीतरी गोड पदार्थ असावा म्हणून तुम्ही साखर जरी ठेवली तरी चालेल, किंवा तुमच्या घरी काय पदार्थ असतील तरी गोड ते जरी ठेवलं, किंवा एखादं फळ जरी ठेवलं तरी ते देखील चालेल. नसेल असं गोड फळ तर फक्त साखर ठेवली तरी चालेल. गोड पदार्थ ठेवणं म्हणजे जीवन गोड व्हावे, आपल्या घरातील कटुता नष्ट व्हावी अशी भावना मनात ठेवून हा गोड पदार्थ ठेवला जातो. हा गोड पदार्थ उंबरठ्यावर ठेवून नंतर घरच्यांना व नातेवाईकांना तुम्ही वाटू शकताय. 6वं आहे फुलं, म्हणजे झेंडू असेल, कण्हेरी असेल, गुलाब किंवा लाल फुलं. देवी देवतांना फुलं अतिशय प्रिय असतात, म्हणून झेंडू व आपट्याची पानांची माळ उंबरठ्यावर बांधली जाते, जे वाईट शक्तीपासून आपले संरक्षण करते. त्याच्यानंतर दिवा आहे, तेलाचा किंवा तुपाचा दिवा. तुमच्याकडे तूप असेल आणि तुम्ही जर तुपाचा दिवा लावणार असाल तर अगदी उत्तम आहे, म्हणजे तुपाचा दिवा लावला तर अधिक शुभ आहे. पण तूप नसेल, तेलाचा लावला तरी सुद्धा तेवढंच परिणामकारक आहे ते. त्याच्यामुळं तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा, कुठला जरी लावला तरी चालेल, फक्त दिवा लावा. दिवा म्हणजे प्रकाश आणि ज्ञान मंगलतेचं प्रतीक आहे. उंबरठ्यावर दिवा लावणे म्हणजे घरात अंधकार व वाईट शक्ती घरात येऊ न देणे हा संदेश दिला जातो. त्याच्यामुळं उंबरठ्यावर उद्या तुम्ही दिवा लावायचा आहे. त्याच्यानंतर ही पारंपरिक पद्धत आपण कशी करावी हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम सकाळी स्नान करून घर स्वच्छ करा. उंबरठा स्वच्छ करून त्यावर गंध, उंबऱ्याला हळदी कुंकू लावून अक्षता लावा. त्याच्यानंतर उंबरठ्यावर छोटा रांगोळीचा चौकट काढा. चौकटीत म्हणजे जसं मी सांगितलं, नारळ किंवा सुपारी, आपट्याची पानं, शमीची पानं असतील किंवा तांदूळ, अक्षता किंवा गोड पदार्थ हे काही ठेवून उंबरठ्यावर लहानसा दिवा लावा. देवाजवळ प्रार्थना करावी की आमच्या घरात सुख, शांती, ऐश्वर्य व आरोग्य नांदो. त्यानंतर घरच्यांना व शेजारच्यांना बोलून आपट्याची पानं व गोड पदार्थ वाटा. यामागील अर्थ काय आहे तर उंबरठ्यावर वस्तू ठेवणं म्हणजे शुभ ऊर्जेला घरात प्रवेश मिळणं. सोन्या समान आपट्याची पानं समृद्धतेचं प्रतीक आहेत. शमीची पानं म्हणजे शौर्य व विजयाचे प्रतीक आहेत. तांदूळ, अक्षता म्हणजे संपत्ती, समाधानाचे प्रतीक आहेत. गोड पदार्थ म्हणजे नातेसंबंधातील आपल्या गोडवा जपणारं गोड पदार्थ. त्याच्यानंतर दिवा म्हणजे अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश पाडणारा हा दिवा आहे. म्हणजेच दसऱ्याला उंबरठ्यावर ठेवलेली प्रत्येक वस्तू ही शुभत्व, संपत्ती, आरोग्य, आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. आता आपण या उंबरठ्यावर वस्तू ठेवल्यामुळं घराची व मुलांची, पतीची कशी प्रगती होईल हे सविस्तर बघूया. दसऱ्याला उंबरठ्यावर ठेवलेल्या वस्तूंना फक्त परंपरेपुरतंच नाही तर आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय महत्त्व आहे. प्रत्येक वस्तूचा वेगळा अर्थ असतो आणि ती वस्तू घरातील सदस्यांशी, प्रगतीशी जोडलेली मानली जाते. उंबरठ्यावर वस्तू आणि त्यांचं घर, पती व मुलांच्या प्रगतीशी काय संबंध आहे ते आपण सविस्तर पाहूया. तर पहिलं आहे आसोळ्याची पानं म्हणजे आपट्याची पानं. आपल्या घरासाठी ही का महत्त्वाची आहे तर यामुळं धनधान्याची वाढ, आर्थिक स्थैर्य हे आपट्याच्या पानामुळं होतं, त्यामुळं घरासाठी ती महत्त्वाची आहेत. त्याच्यानंतर पतीसाठी आपल्या का महत्त्वाचे आहेत तर व्यवसायात, नोकरीत स्थिरता व मानसन्मान मिळतो. ह्या आपट्याच्या पानांमुळं, ह्या सोन्याच्या पानांच्यामुळं पतीच्या आपल्या आयुष्यात, व्यवसायात, नोकरीत स्थिरता व मानसन्मान मिळतो. तिसरं आहे मुलासाठी आपल्या का महत्त्वाचे आहेत तर शिक्षणात व करिअरमध्ये उत्तम संधी आपल्या मुलांना मिळतात, म्हणून मुलासाठी ही आपट्याची पानं महत्त्वाची आहेत. त्याच्यानंतर आहे शमीची पानं उंबऱ्यावर का ठेवावी तर घरासाठी संकट टाळतात, वादविवाद शांत होतात. ह्या शमीची पानं उंबऱ्यावर ठेवल्यामुळं उद्याला म्हणजे आज ह्या संकट टाळतात, तसेच वादविवाद शांत होतात. आपल्या पतीसाठी हे धैर्य, शौर्य आणि निर्णय क्षमता वाढते, त्यामुळे यश मिळते.
मुलांसाठी आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रित होते. स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवण्यास मदत होते. त्यामुळं उद्या तुम्ही शमीची पानं उंबरठ्यावर नक्की ठेवायची आहेत. त्याच्यानंतर तांदूळ व अक्षता का ठेवावा? आपल्या घरासाठी घरात अन्नधान्याची कधीही कमतरता आपल्याला भासणार नाही. त्यामुळं तांदूळ व अक्षता उंबरठ्यावर ठेवतात. आपल्या पतीसाठी हे का महत्त्वाचे आहे? तर नोकरी व्यवसायात स्थिर होतो, पैशाची बचत वाढते. मुलांसाठी आपल्या शैक्षणिक प्रगती आणि चांगले आरोग्य मिळते. त्याच्यामुळं तांदूळ व अक्षता उंबरठ्यावर ठेवतात. चौथा आहे सुपारी किंवा नारळ उंबरठ्यावर का ठेवतात? घरासाठी आपल्या कुटुंबातील नाते जुळून राहतात. कुटुंबात एकोपा वाढतो. पतीसाठी आपल्या निर्णय क्षमता व स्थिरता मिळते. करिअरमध्ये मोठा फायदा होतो. मुलांसाठी आपला आत्मविश्वास वाढतो. नवीन संधी यामुळे निर्माण होतात. पाचवा आहे गोड पदार्थ का ठेवावा? म्हणजे साखर, खारीक, शंकरपाळी किंवा फळं का ठेवावीत? घरासाठी आपल्या नेहमी आनंद येतो. घरात हसरे वातावरण घरात निर्माण होते. पतीसाठी आपल्या कार्यक्षेत्रात लोकांशी गोड संबंध राहतात. त्यामुळे प्रगती चांगली होते. मुलांसाठी मित्र परिचय चांगले होतात. शिक्षणात तणाव कमी होतो. सहावा आहे फुलं, झेंडू, लाल फुलं किंवा शमी आपट्याची माळ. घरासाठी आपल्या वाईट शक्ती घरात येत नाही. पतीसाठी मानसिक शांतता मिळते. पतीचा राग कमी होतो. मुलांसाठी आपल्या सकारात्मक विचारसरणी वाढते. अभ्यासात लक्ष केंद्रित होते. त्यामुळं फुलं म्हणजे लाल फुलं असतील किंवा झेंडूची फुलं किंवा शमी आपट्याची माळ तुम्ही उंबरठ्यावर उद्या ठेवायची आहे. त्याच्यानंतर सातवा आहे दिवा. दिवा का ठेवतात? तेलाचा असेल किंवा तुपाचा. आपल्या घरासाठी तो का महत्त्वाचा आहे? तर उंबरठ्यावरचा दिवा घरात ज्ञान, प्रकाश, सुखशांती आणतो. त्याच्यामुळं तो दिवा तेलाचा असेल किंवा तुपाचा तो उद्या उंबरठ्यावर ठेवायचा आहे. तो पतीसाठी आपल्या का महत्त्वाचा आहे? तर अंधारातील मार्ग दिसतो म्हणजे करिअरमध्ये योग्य दिशा मिळते. मुलांची बुद्धी तेज वाढते. शिक्षणात मुलांची भरपूर प्रगती होते. थोडक्यात काय? तर आपट्याची व शमीची पाने धन, विजय, नशीब वाढते. तांदूळ अक्षतामुळे अन्नधान्य, स्थैर्य व समृद्धी होते. नारळ आणि सुपारीमुळे स्थिरता व एकोप्याचे प्रतीक असल्यामुळे घरात स्थिरता येते. गोड पदार्थ ठेवल्यामुळे गोड नाती निर्माण होतात. आनंद येतो. आपल्या मुलांसाठी पतीसाठी हे गोड पदार्थ भरपूर महत्त्वाचा आहे. याच्यामुळं आपल्या मित्र परिचय चांगले होतात. शिक्षणात मुलांचा ताण कमी होतो. नवऱ्याची आपल्या पतीची प्रगती चांगली होते. त्यामुळं हा गोड पदार्थ चांगला आहे. दिव्यामुळे ज्ञान व यश म्हणजे उंबरठ्यावर दिवा ठेवल्यामुळे घरात ज्ञान, प्रकाश व सुखशांती आणतो. मुलांची बुद्धी तेज वाढते. शिक्षणात प्रगती होते. अंधारातील मार्ग दिसतो म्हणजे करिअरमध्ये योग्य दिशा मिळते. त्यामुळे या वस्तूंमुळे घरातील संपत्ती, आरोग्य, ऐश्वर्य व शिक्षण, करिअरमध्ये यामध्ये मुलांची तसेच आपल्या पतीची चांगल्या प्रकारे प्रगती व त्यांना योग्य दिशा मिळते. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, कारण हा व्हिडिओ खूप असा सुंदर आहे. म्हणजे ही उद्या वर्षातून हा एकच दिवस असतो की आपण हा उपाय करू शकतो. तर भलेही मी तुम्हाला 7 पर्याय सांगितले आहेत की म्हणजे 7पैकी एक जरी तुम्ही उद्या ही वस्तू ह्याच्यातली उंबरठ्यावर ठेवली तर तुम्हाला अगदी त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. आणि ह्याच्यातले एकही म्हणजे हे सगळं आपल्या घरी उपलब्ध असतं. म्हणून तुम्हाला ह्याच्यातली एक जरी वस्तू उद्या शमीची पानं असतात, आपट्याची पानं आपल्या घरी असतात, तांदूळ अक्षता तर प्रत्येकाच्या घरी असतात, दिवा तर आपण रोज लावतो, सुपारी, नारळ जरी नसला तरी सुपारी असते, काहीही नसलं तरी साखर जरी उंबरठ्यावर ठेवली तरी देखील चालतं, किंवा एखादं फूल जरी तुम्ही तोडून आणून ठेवलं तरी चालतं. त्याच्यामुळे हा तुम्ही उपाय नक्की करून बघा. बाकी कशासाठी नसला तरी आपल्या पतीच्या आणि आपल्या घराच्या आणि मुलाच्या प्रगतीसाठी तरी नक्की हा उपाय करून बघा. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत
जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.